नमस्कार मंडळी, मी कामिनी. आम्ही निघालो होतो गावात. तेवढ्यात रस्त्यात आम्हाला बापू भेटले. त्यांचं काहीतरी फळे खरेदी करायचं काम चालू होतं. मग आम्ही निघालो पुढे. रिक्षावाल्या काकांनी आम्हाला रस्त्यातच उतरून दिलं होतं, कारण गावात सगळीकडे रस्त्यांची कामं चालू होती. गौरी गणपती, हरतालिका, ऋषीपंचमी हे असे सवाष्णींचे सण आले की मम्मी आवर्जून बांगड्या भरतात. तसं ते आम्हालाही सांगतात की तुम्ही पण काचेच्या बांगड्या भरा. पण आम्ही आजकालच्या मुली कुठे काचेच्या बांगड्या भरतो हो. आम्ही तर रोज ते आमचे कडेच वापरतो. घरात काही सणवार किंवा मग काही पूजा असेल तरच आम्ही काचेच्या बांगड्या भरतो. चला तर मग आम्ही आलो आहे आता या बांगड्यांच्या दुकानामध्ये. हे मम्मींचे स्पेशल दुकान आहे बरं का, कारण मम्मी सांगतात का माझं लग्न झाल्यापासून मी याच दुकानात बांगड्या भरायला येते. पहिले त्या मावशी असायच्या बांगड्या भरायला, आता त्यांचा मुलगा भरतो. कारण दुसऱ्या कोणत्याच दुकानात त्यांना बांगड्या आवडत नाही आणि दुसऱ्याच्या हातच्या त्यांना बांगड्याही चढत नाही. इकडे आता चाललं होतं आमचं बांगड्या चॉईस करायचं काम. मम्मींचं म्हणणं असतं की सवाष्णींच्या सणांना तरी आपण बायकांनी काचेच्या बांगड्या भरायला पाहिजे, कारण ते आपल्या सवाष्णींचं लेणं आहे, त्याच्यामुळे ते आपण जपलंच पाहिजे. म्हणून मम्मी प्रत्येक सण असला सुवाष्णींचा की बांगड्या भरायला येतात म्हणजे येतातच. तोपर्यंत माझं इकडं संपूर्ण दुकानाचं शूट घेणं चालू होतं आणि इकडे मम्मींचं बांगड्या चॉईस करायचं हे काम चालू होतं. मग भरपूर बांगड्या बघून झाल्यानंतर हे 3 कलर आम्ही काढले होते. आता बघू त्यातला कोणता त्यांच्या हाताला बसतो ते. मग फायनली आम्ही हा मोरपंखी कलरचा बांगड्यांचा जोड काढला आणि तो त्यांच्या हाताला बसणार होता. हातात बांगडी सैल जावी म्हणून मम्मींनी बराच वेळ हात असा दाबून धरलेला होता, कारण त्यांना खूप त्रास होतो बांगड्या भरायला. बांगड्या तर 6-6च भरायच्या होत्या, पण त्या 6-6 भरायला पण बराच वेळ लागला, कारण त्यांचा हात कडक आहे, त्याच्यामुळे बांगडी थोडीशी जडच जाते भरायला. म्हणून मग शेवटी ह्या 6-6 बांगड्या भरून झाल्या आणि बांगड्या भरून झाल्यानंतर हात इतके सुजले होते आणि लालबुंदही झाले होते. आम्ही मग वळालो इकडे काउंटरकडे. काउंटरवर इतक्या छान छान फॅन्सी बांगड्या ठेवलेल्या होत्या की त्या बांगड्यांकडे बघून असं वाटत होतं की कोणत्या घ्याव्या आणि कोणत्या नाही. आम्ही बांगड्या बघायला सुरुवात केली तर काकांनी सगळेच बॉक्स आमच्यासमोर ओपन करून ठेवले आणि कोणता कोणता गाळा कोणाच्या हाताला बसेल हे त्यांचं सांगायचं काम चालू होतं. म्हणून मग मी आणि मम्मींनी आम्हाला तिघांना 3 जोड चॉईस केले आणि अशी आमची बांगड्यांची खरेदी चालू होती. फायनली आमचे हे 3 जोड घेऊन झाले होते आणि आता आमचं बांगड्यांचं बिल पूर्ण होण्यावरच होतं. तोपर्यंत संध्याकाळचे 6ही वाजण्यावर आले होते आणि आम्हाला घरीही निघायचे होते. म्हणून मग आमचे बिल करून घराकडे जायला निघालो. चला तर मग मंडळी, तुम्ही पण असे सणवार किंवा घरात काही उत्सव असेल तर बांगड्या खरेदी करायला जातात का? जात असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.